बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। शास्त्राचा विचारमंच गेल्या अनेक वर्षापासून तसेच आंबेडकरी प्रेरणा रट्टे मंच या दोघांच्या मार्फत संयुक्त असे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आजचा तरुण हा भरभटलेला आहे, दिशाभूल झालेला आहे, मोबाईलच्या नादी लागलेला आहे, मोबाईलमुळे कोणाचं ऐकत नाही आहे आणि यामुळे तरुणाची दिशा भुलून राहिली। याच्यासाठी तरुणाला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी अशा कार्यक्रमाचं आयोजन करणं गरजेचं आहे, त्यांच्या आवड निर्माण करणं गरजेचं आहे। जे तरुण भरभटलेले असतील, त्यांनी काहीतरी दिशा बुंदाले असतील, त्यांच्यासाठी चार मी म्हणतो, कारण मला फन सर्वांना येणार आहे म्हणून सर्वांसाठी मी ह्या ओळी आहेत, सर्वांसाठी तर बसलेल्या सर्वांसाठी, जे ऐकत आहे ऐकत नसतील त्यांच्यासाठी ह्या ओळी आहेत। कर ऐसे वेळेत की इतिहास घडले पाहिजे, कर ऐसे वेळेत की इतिहास घडले पाहिजे, प्रत्येकाच्या ओठावर तुझे नाव जुळले पाहिजे। अरे मरतात तर लाखो करोडो इथे रोज हिरे, मरतात तर लाखो करोडो इथे रोज हिरे कर, तू ऐसा मत की पशु पक्षी तुझ्यासाठी लढले पाहिजे। आमच्या महापुरुषांनी जे कार्य केलेलं आहे त्या महापुरुषांची प्रेरणा घेऊन आज आम्ही उभे आहोत। त्या महापुरुषांचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर ठेवून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे। उरलेलं आयुष्य समाजासाठी कसं कामी पडेल त्यासाठी आपण संकल्प केला पाहिजे। एवढंच बोलतो, हा मोठे माझ्या भीमरायाची माय भीमाई होती ग, त्या शिल्पकाराची माय भीमाई होती ग, माझ्या भीमरायाची माय भीमाई होती ग। बता रमाईसाठी नवकोटी लेकराची माया पाहिली, नवकोटी लेकराची माया पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली। बाबासाहेब आंबेडकर काय करतात, त्यांच्याबद्दल काय म्हणतो, उद्धरली कोटी कुळे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार कड्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार कड्यावर। आणि ज्यांची आज जयंती आहे गाडगे महाराज यांच्याविषयी मी आज चार ओळी सांगू इच्छितो। किती पूजला देव तरी, किती पूजला देव तरी देव अजून पावला नाही, किती पूजला देव तरी देव अजून पावला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक, अरे कुठं राहतो कुणास ठाऊक, अजून पर्यंत धावला नाही, देव अजून पावला नाही, देव अजून पावला नाही। या समोर महापुरुषांना
माझा विनम्र अभिवादन व आजच्या आपल्या या परिवर्तनवादी कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय अविनाश गोंडाने सर यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. तसेच उपस्थित आपल्या मंचकावर दिलीप छापामोहन सर यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. माननीय अरुण वानखडे सर तथागत टीव्ही चॅनलचे संचालक यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. माननीय विशाल मोड सर की कादंबरीका यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो. तसेच आमच्या शब्दास्त्र विचार मंचाचे अध्यक्ष माननीय प्रवीण कांबळे सर यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. आमचे पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन माननीय सिद्धार्थ गोंडाने सर यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. मधुभाऊ हिरेकर ज्यांचं आपल्याला माहिती नसल्यानंतरही त्यांची माहिती होऊन जाते की हे मधुभाऊ हिरेकर आहे. त्यांना मी पुष्कळदा या वेशभूषेमध्ये बघितलं आहे, त्याच्यामुळे त्यांचं नाव माझ्या त्या मनामध्ये आहे. समर्पण आहे त्यांचं त्या गोष्टीसाठी, म्हणून ते आज आपल्या समोर तसे आहे. ठीक आहे, मी त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. व आपण सर्व श्रोतेगण, कवीगण, साहित्यिकगण आपण सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो व कवी संमेलनाकडे वळतो. सर्वप्रथम आपल्या या कवी संमेलनाचे आदरणीय कवी माननीय दिलीप छापामोहन सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. मला तेवढाच आता समाधान नाही, मला तेवढाच आता समाधान नाही, भोगल्या जाते आज देवापुढे बाई. मला तेवढाच आज समाधान बिलकुल नाही, भोगल्या जाते आज देवापुढे बाई. धुंद लागली परिवर्तनाची, धुंद लागली परिवर्तनाची, प्यार इष्ट एक आहे. धुंद लागली परिवर्तनाची, प्यार इष्ट एक आहे. माझे प्रेम संघर्षावर मी योगा नेक आहे. माझी आजची कविता थोडीशी वेगळी असायची, जरा सांभाळून घ्या. सालेगुरुजीची एक गाजलेली कविता आहे. खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पण. या तर्फात मी आपल्या समोर बोलायची प्रयत्न करतो. मनाला लावू नको मित्रा, आहे तो मृग जलसारा. मनाला लावू नको मित्रा, आहे तो मृग जलसारा. मनाचे भाव सारे कोंडले आहे हृदयात. तयाला छेडू नको मित्रा, आहे तो मृग जलसारा. मनाला लावू नको मित्रा, आहे तो मृग जलसारा. आसवे सांगती सारे दुःख ते तुझ्या आतले. आसवे सांगती सारे दुःख ते तुझ्या आतले. शोक तू करू नको मित्रा, आहे तो मृग जलसारा. मनाला लावू नको मित्रा, आहे तो मृग जलसारा. तिच्या त्या भोळ्या नजरेचा बाण तो आहे रे खोटा. तिच्या त्या भोळ्या नजरेचा बाण तो
भगवंतालाही लाजवणारे, सर्व शास्त्रात दिग्जयी ठरलेले, सर्व विद्या संपन्न, चलबिळ आकाशातील सूर्य आणि पूर्ण चंद्राप्रमाणे सुशोभित सद्धम्म मार्गदर्शक, धर्मप्रवर्तक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, कर्मयोगी संत गाडगे बाबा, त्यागमूर्ती माता रमाई, वैज्ञानिक संत गुरु रविदास महाराज, माता भीमाई आणि समस्त समाज प्रबोधकांना मी प्रथम विनम्र वंदन करतो। आजच्या या शब्दाचे शस्त्र विचारातून समाजात वाटणारं एक विचारमंच म्हणजे शब्दास्त्र विचारमंच, आंबेडकरी प्रेरणा नाट्य मंच आयोजित या सत्कार समारंभ व परिवर्तनवादी कवी संमेलनाचे अध्यक्ष, धडाडीचे कार्यकर्ते आणि परिवर्तनवादी कवी श्रीमान अविनाश भाऊ गोंडाने आणि या आंबेडकरी विचार मंचावर बसलेले सर्व मान्यवर मंडळी आणि माझ्यासमोर बसलेला हा बहुजन श्रोतावर्ग। आता अभंग तरंग या माझ्या काव्यसंग्रहात या सर्व थोर पुरुषांवर वंदनगीत त्या निखारामध्ये आणि यामध्ये अभंग आहेत। पण आज ज्या थोर पुरुषांची, ज्या थोर संतांची जयंती आहे, त्या जयंतीच्या निमित्तानं मी श्री संत गाडगे बाबांवरचा एक अभंग या ठिकाणी गायन करतो। यामध्ये 3 अभंग आहेत, परंतु वेळ भरपूर झालेला आहे, कोणाचाही अंत पाहू नये आणि म्हणून या ठिकाणी अगदी 6 कडव्याचं हे 6 अभंग सहज सुचला, शब्दात बसला म्हणून रेखाटलं, अशा प्रकारचे हे अभंग आहेत। संत गाडगे बाबा। गाडगे बाबांचा, गाडगे बाबांचा, गाडगे बाबांचा शिक्षण संदेश, गाडगे बाबांचा शिक्षण संदेश, हाची उपदेश, हाची उपदेश कीर्तनात, कीर्तनात खरी सत्य सेवा, खरी सत्य सेवा दरिद्री लोकांची, खरी सत्य सेवा, खरी सत्य सेवा दरिद्री लोकांची, सेवा गरिबांची रात्रंदिन, रात्रंदिन, रात्रंदिन घर बेघरांना, घर बेघरांना, घर बेघरांना अन्न भुकेल्यांना, घर बेघरांना अन्न भुकेल्यांना, वस्त्र उघड्यांना दान पुण्य, दान पुण्य स्वच्छता नांदावी, स्वच्छता नांदावी, स्वच्छता नांदावी उद्देश सम्यक, स्वच्छता नांदावी उद्देश सम्यक, कर्मांत दैनिक सामाजिक, सामाजिक। कोणी करते आधाप, कोणी करते रामराम, कोणी करते आधाप, कोणी करते रामराम, जात माणसाची एकच खायले जाते लांब। मी तुझ्या पाठी राखा, तू माय बंधू, आणि कोण नाव ठेवले मुसलमान आणि हिंदू। आता तरी एकामेकाले जीव लावा, अल्ला ईश्वर सारे एकच आहे ना भावा। हा भगवद्गीता तो कुराण वाचते, शिवजयंतीला सारे सोबत सोबत नाचते। आपल्याला नाही कोणाचं घेणं देणं,
भारत आपला देश त्याचंच गाणं. दुश्मन आले दोस्त बनवा हातात हात धरू, दिवाळी दसरा सण ईद सोबत करू. अब्दुल कलाम मिसाईल मॅन होऊन गेले हिंदुस्थानात, आणि शांतीचे बुद्ध पेरू म्हणा मनात. भावाले भाऊ आपण म्हणू, सर्व लोकायले एकत्र आणू, जात धर्म सोडून सोबत हसू खेळू, आणि नव्या विचाराचे पंख लावून अभयात उडू, आणि नव्या विचाराचे पंख लावून अभयात उडू. छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो आणि मंचावर उपस्थित असलेले अध्यक्षगण, प्रमुख पाहुणे यांना मानाचा जय भीम. तसेच उपस्थित असलेले कविगण, श्रोते यांना माझा मानाचा जय भीम. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक 14 अंकाची महिमा वर्णवू कशी ही कविता सादर करणारा. त्याच्यासाठी 2 ओळी बाबासाहेबाबद्दल. हजारो संकटे आलीत, हजारो संकटे आलीत, पण भीम कुठी झुकलाच नाही. हजारो संकटे आली पण भीम कुठी झुकलाच नाही. राहिला उपाशी पण कधी चुकलाच नाही. एकही मायेचा लाल भीमासमोर टिकलाच नाही. विश्वात भीमासारखा कोणी शिकलाच नाही. भीमासारखा कोणी शिकलाच नाही. माझ्या कवितेचं शीर्षक आहे 14 अंकाची महिमा वर्णवू कशी. 14 अंकाचं काय काय महत्व आहे, काय काय घडलं 14 तारखेला. 14 अंकाची निशाणी आहे तरी कशी. 14 अंकाची निशाणी आहे तरी कशी. 14 अंकाची महिमा वर्णवू कशी. सपकाळ कुटुंबात जन्माला आला रामजी पित्याला आनंद झाला. 14वे रत्न जन्मास आला शुभ दिना पाशी. 14 अंकाची महिमा वर्णवू कशी. इंदोर जिल्ह्यात महूच्या भूमीत जन्मास येऊन शावणी परिसरात साल 91 तारीख 14 एप्रिल महिन्यात जन्मले ते भीमा बाईच्या खुशी. 14 अंकाची महिमा वर्णवू कशी. सर्व धर्माचा अभ्यास करून बौद्ध धर्माची निवड करून 9 कोटी जनतेला 14 ऑक्टोबरला बौद्धमय करून वार्ता गेली सर्व जनतेपाशी. 14 अंकाची महिमा वर्णवू कशी. मराठवाडा नामांतरासाठी लॉंग मार्च काढला. कित्येक भीम सैनिकाचा जीव गमावला. नाम विस्तार झाला 14 जानेवारीला. विचार पडला मंत्री मंडळापाशी. आणि 14 अंकाची महिमा वर्णवू कशी. बंधू भगिनी सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. माझ्या कवितेचं नाव आहे ती सोनेरी पहाट. तर पहाटेची सुंदर किरणे मला सांगू लागली. पहाटेची सुंदर किरणे मला सांगू लागली. किती रम्य हवा आहे आरोग्यात चांगली. मी पण त्यांना म्हटलं थोडा वेळ थांबा आधी. दूर करण्या माझी व्याधी. प्रथम करू द्या मला समाधी. पण किरण कोणतेही असो, सूर्याचे किरण असो की चंद्राचे किरण असो किंवा आशेचे किरण असो, सूर्याचे किरण अंधार नाहीसा करतो. आणि आशेचे किरण जीवनातील निराशा दूर करतो. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. एकाची जागा दुसरा घेतो. प्रकाश आला की अंधार निघून जातो. पाऊस आला की धूळ निघून जाते. धूळ घाण उष्णता निघून जाते. आणि मनात चांगले विचार आले की वाईट विचार निघून जाते. म्हणूनच मी म्हणतो की आपण नेहमी सकारात्मक विचार करूया. एकमेकास सहाय्य करूया
आणि योग्य सुपंत धरूया. तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांनी स्त्रियांच्या हातामध्ये तेजस्वी लेखणी दिली अशा सावित्रीमाई, त्यागमूर्ती संत गाडगे बाबा, या सर्व महामानवांना या ठिकाणी मी अभिवादन करते. आदरणीय मंच तसेच माझे कविमित्र यांना जय भीम करते आणि मी माझ्या कवितेला सुरुवात करते. कवितेच्या सुरुवातीच्या आधी मला एक विशेष म्हणायचं आहे. पुण्याला ज्यावेळेस कवी संमेलन होतं, 600 कवींचं आंतरराष्ट्रीय कवी संमेलन, त्या संमेलनामध्ये भिडेवाड्यावरची जी कविता होती ती पाठवली, तेव्हा माझ्या त्या कवितेचा 27वा नंबर होता. आणि त्या ठिकाणी काय झालं की 600 कवींना 600 आपले संविधान देऊन त्यांनी सत्कार केला 600 कवींचा. तर ही खूप मोलाचे कार्य. तर ते आहेत, शिक्षक आहेत भिडेवाडाकार विजय वडवेराव. तर त्यांची या वर्षाची संकल्पना होती की स्वराज्याचे जनक जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या प्रतिमेसोबत ज्यांनी त्यांची समाधी शोधली असे आपले क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांची प्रतिमा ठेवावी आणि अभिवादन करावे प्रत्येक ठिकाणी. तर त्यानुसार सर्व कवींनी आपापल्या जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम राबवला. तसेच तनामनात शिवराय, त्याचप्रमाणे जय भीम या नावात जशी ऊर्जा आहे तशीच घराघरात संविधान गेलं पाहिजे, अशा दृष्टिकोनातून आपण सर्वांनी कार्य करूया. आणि मी माझ्या कवितेला सुरुवात करते. ती सावली भीमाची रमाई महान, ती सावली भीमाची रमाई महान, भारत भूमी विश्वात अत्यंत मौल्यवान, ती सावली भीमाची रमाई महान, ती सावली भीमाची रमाई महान. त्यागमूर्ती उंचितव हिमालयाहुनी उंच, शाश्वत सत्य डोळ्या पुढे तुझ्या कष्टाच, उभं आयुष्य देह मनाच जाळुणी सर्पण, उभं आयुष्य देह मनाच जाळुणी सर्पण, शोभली रमाई त्रिरत्नाची खाण, शोभली रमाई त्रिरत्नाची खाण, ती सावली भीमाची रमाई महान. स्त्री जन्माच्या आदर्श आविष्कारानी बनली क्रांती सूर्याला शोभे अशी पत्नी, स्त्री जन्माच्या आदर्श आविष्कारानी बनली क्रांती सूर्याला शोभे अशी पत्नी, मृत्यूचा पाऊस अंतकरणी पचवून, मृत्यूचा पाऊस अंतकरणी पचवून, मातृत्वाचा बुरुज उभी राहुन, ती सावली भीमाची रमाई महान. साहुनी वादळ वारा पाऊस धारा, जळत्या उष्णतेचा हा
संसारी निखारा, साहुनी वादळ वारा पाऊस धारा, जळत्या उष्णतेचा हा संसारी निखारा, अति कष्टाने साकारले सुंदर हे स्वप्न, घडविले भीमबाला विश्वभूषण, घडविले भीमबाला विश्वभूषण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याप्रमाणे आज जे महापुरुषाची जयंती आहे ते संत गाडगे बाबा यांना विनम्र अभिवादन करतो आणि कवी जनांना व उपस्थितांना मी मैत्रीपूर्ण जयभीम करतो. माझी एक कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे सुख शांती. जगात अनेकांनी केली क्रांती, जगात अनेकांनी केली क्रांती, त्यातून त्यांनी काय मिळवली शांती. जगात अनेकांनी केली क्रांती, त्यातून त्यांनी काय मिळवली शांती. एका राजाने दुसऱ्या राजाला खोटेपणाने फसवणुकीने केली क्रांती. अजातशत्रूने प्रसेनजितावर केला हमला, अजातशत्रूने प्रसेनजितावर केला हमला. काय अजातशत्रूला मिळाली सुखशांती. दुसऱ्यांदाही त्याने केला हमला, पण प्रसेनजिताने जिंकून मिळवली सुखशांती. दुसऱ्यांदाही त्याने केला हमला, पण प्रसेनजितानेच ते जिंकून मिळवली सुखशांती. सम्राट अशोकाने कलिंग देश केला उद्ध्वस्त, सम्राट अशोकाने कलिंग देश केला उद्ध्वस्त, पण शेवटी धम्माच्या मार्गाने मिळवली सुखशांती. धम्माच्या मार्गाने मिळवली सुखशांती. सिद्धार्थाला संबोधी प्राप्त झाली, सिद्धार्थाला संबोधी प्राप्त झाली आणि पण शेवटी धम्माच्या मार्गाने मिळवली सुखशांती. धम्माच्या मार्गाने मिळवली सुखशांती. तेव्हा त्यांनी सारनाथला केली धम्मक्रांती. सिद्धार्थाला संबोधी प्राप्त झाली तेव्हा त्यांनी सारनाथला केली धम्मक्रांती. अंगुलीमाल खूप शिकून विद्वान झाला, अंगुलीमाल खूप शिकून विद्वान झाला, पण सबमित्राच्या आदेशाने तो त्यानं काय केलं मिळवली सुखशांती. क्रूर असा भयानक नरसंहार केला, क्रूर असा भयानक नरसंहार केला. शेवटी बुद्धामुळे मिळाली सुखशांती, शेवटी बुद्धामुळे मिळाली सुखशांती. 2024ला 63 ठिकाणी जाऊन मी माझे कवी संमेलन सादरीकरण केलेलं आहे. त्यातल्या त्यात गुजरात, मध्य प्रदेश आणि अमेरिकेला पण मी माझी कविता सादर केलेली आहे, ते आमच्या वृद्धाश्रम म्हणून. आणि प्रथमच मी या संघटनेत आलेलो आहे आणि येण्याचं कारण म्हणजे प्रशांत दामले. आम्ही 3 वेळा भेटलो आहेत कवी संमेलनामध्ये आणि आता परत आम्ही 12 तारखेला 11 तारखेला लातूरला आम्ही सोबतच जाणार आहोत. तर असा माझा कवी प्रवास असतो. माझ्या कवितेमधली एक 4 ओळ. सर पे हिमालय का छत्र है, सर पे हिमालय का छत्र है, पैरों में नदियां एकत्र है. सर पे हिमालय का छत्र है, पैरों में नदियां एकत्र है, हाथों में संविधान पत्र है, देश नहीं ऐसा अन्यत्र है, देश नहीं ऐसा अन्यत्र है.
आणि एक राजकारणावर, म्हणजे आजच्या परिस्थितीवर म्हटलं तरी चालेल. भ्रष्टाचारी चोर लुटेरे, भ्रष्टाचारी चोर लुटेरे संसदेत बसले, सांगा हे देशभक्त कसले, सांगा हे देशभक्त कसले. आणि 2018 मध्ये मठानं आपलं आयोजित केलं होतं पुणेला, आणि त्या पुणेमध्ये ह्याच कवितेमध्ये असं वांदक झालं का कमालीचे बाहेर. मला असं बोडताण करायला लावली, पण ते मठाचे जे होते ते अगदी म्हणजे खंबीर होते आयोजक, त्यांनी मला काही होऊ दिलं नाही. त्याचं कारण म्हणजे खासदार आले होते आणि त्यातले ते चेले होते काही. तर खूप माझ्याकडे ह्या भ्रष्टाचाराच्या विषयी बरेच काही आहे आणि अंधश्रद्धेविषयी पचत नाही. तर माझ्या कवितेच्या शीर्षक आहे ते आमच्या देशात. सुंदर कविता आहे बरं का, अंधश्रद्धेवर आहे. संत गाडगे बाबाच्या विचारावर आधारित ही माझी कविता आहे. यांच्यासोबत मी छायाचित्र घेणार आहे. सरनात जळून राख झालेल्या माणसाला, सरनात जळून राख झालेल्या माणसाला पंचपक्वानाचे जेवण कावड्याद्वारे पाठवले जाते ते आमच्या देशात. कावड्याद्वारे पाठवले जाते ते आमच्या देशात. पिंजऱ्याच्या पोपटाद्वारे पंचांग पाहून, पिंजरा पहिले लावायचे, आता आहे की नाही तर माहीत नाही ना, ते पोपट बाहेर निघायचा, तो एखादी पत्र उचलून मग तो वाचून तो भविष्य सांगायचा. त्यावर एक ओळ, पिंजऱ्याच्या पोपटाद्वारे पंचांग पाहून ग्रह दिशा बदलवणारे बलशाही, पिंजऱ्याच्या पोपटाद्वारे पंचांग पाहून ग्रह दिशा बदलवणारे बलशाही माणसे आहेत ते आमच्या देशात. बलशाही माणसं आहेत ते आमच्या देशात. बिहार आणखी यूपीमध्ये पूर्वीत आपण खूप भोगले आहेत, आपण खूप भोगलेले आहेत, खूप त्रास. आपण काय तर झाडू पाहिजे, गळगा पाहिजे, थुकाल तर तिथंच थुका, झाड चाला कोणी असेल तर इतकं आपण भोगलेलं आहो. आणि आपण बाबासाहेब नसते तर आपण याच्यापेक्षा कोणत्या हालतमध्ये राहिलो असतो ते बाबासाहेबालाच माहीत असते. तर बाबासाहेब जन्माला आलो म्हणून आपण चांगले जगत आहो, नाही तर आपण कोणत्या थराला गेलो तर आणखी मनुस्मृती येण्याचे ते प्रयत्न चालू आहेत. तर त्यावर एक कडवा, माणसाच्या स्पर्शाने माणूस विटाळला जातो, माणसाच्या स्पर्शाने माणूस विटाळला जातो आणि जनावराच्या मूत्राने शुद्ध होतो ते आमच्या देशात. जनावराच्या मूत्राने शुद्ध होतो ते आमच्या देशात. मंदिरात जाऊन भगवे पिवळे दोरे, मंदिरात जाऊन भगवे पिवळे दोरे, दर्ग्यामध्ये जाऊन ताईत गंडे दोरे बांधून निवडून दे रे देवा असे बोलणारे नेते आहेत ते आमच्या देशात. असे साकडे घालणारे नेते आहेत ते आमच्या देशात. मंदिरात उंच काळ्या दगडाला, मंदिरात उंच काळ्या दगडाला शनी समजून, मंदिरात उंच काळ्या दगडाला शनी समजून फक्त एक वस्त्र नेसून ओल्या अंगाने हजारो रुपयात तेल वाहिले जाते ते आमच्या देशात. हजारों रुपयाचे तेल वाहिले जाते ते आमच्या देशात. और हमारे राहबर बाबा साहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, त्यागमूर्ति रमाई और भीमाबाई, लगभग 43 वर्ष पहले हमारी यहाँ शादी हुई. बाम साहेब के माध्यम से जात पात तोड़ो, भाषा का भेद तोड़ो, राज्य का भेद समाप्त करने के लिए मेरा ससुर जी तैयार हो गए. ये करना है काम. वसंतराव अप्पा साहेब ने
रुक्मणी नगर में रहते हैं। तो मैं एक कार्यक्रम आया था तो मैं भी तैयार हो गया और ये महाराष्ट्र की भूमि मुझे बुला रही थी। और आज देखो ये 4 साल हो गया मेरा यहाँ आने के बाद। गुजरात को छोड़कर मैं यहाँ महाराष्ट्र में शिफ्ट हुआ हूँ। 4 साल हो गई। सूरत के पास में नवसारी है, इधर भी एक नवसारी है, वो टाटा का नवसारी है। तो इनके वो गार्डा कॉलेज में मैं प्रोफेसर था। मेरा करीबन 25 बुक पब्लिश हो चुकी है। मेरी एक नॉवेल का जो गुजराती में लिखी थी विपश्यना पर, इसका इंग्लिश में अनुवाद हुआ है। और अभी एक हिंदी में मेरी आत्मकथा लगभग 300 पेज में गुजराती में पब्लिश हुई। तो मैंने सोचा कि अभी महाराष्ट्र में आया हूँ तो संक्षिप्त में हिंदी भाषा में मेरी आत्मकथा मैंने तैयार की है। ये काव्य संग्रह गुरुवाणी भी मैंने तैयार किया है। 1 आध महीना में ये दोनों चपकर आ जाएंगे। मैं गुजराती हूँ और एक गुजराती का गीत आपके सामने मेरे छोटा सा गीत है। इसके बाद मैं बाबा साहब प्रे गीत रजू करूंगा। प्रेम छे प्रेम छे प्रेम छे प्रेम छे प्रेम छे प्रेम छे प्रेम नो तने वेम छे प्रेम नो तने वेम छे। भाई प्रेम तो गेम छे, भाई प्रेम तो गेम छे, आ 2 घड़ीनो खेल छे, खेल छे, खेल छे, खेल छे। प्रेम छे प्रेम छे तने प्रेम नो वेम छे। प्रेम प्रेम में पड़ी जोई ले, प्रेम में पड़ी जोई ले, 2 घड़ी रोई ले। जो प्रेम में पड़ा इनको रोना ही आया है। प्रेम में पड़ी जोई ले, 2 घड़ी रोई ले। जेल छे जेल छे जेल छे, प्रेम छे प्रेम छे प्रेम छे, प्रेम नो तने वेम छे। अब एक बाबा साहब पर गीत है और बाबा साहब की जबान में है। बाबा साहब हमारी समक्ष कंप्लेन कर रहे, फरियाद कर रहे। वो क्या कर रहे हैं ये गीत में है, बाबा की पीड़ा का गीत। मुझे जानते नहीं पहचानते नहीं, बाबा साहब बोल रहे। खरेखर हम जानते हैं बाबा साहब को? क्या हम बाबा साहब को जानते हैं? बोलिए, पहचानते हो? महाराज के लोग तो बाबा साहब पर बहुत भाषण देते हैं, पर मैं पूछना चाहता हूं कि आप बाबा साहब को जानते हो? बाबा मुझे जानते नहीं, बाबा साहब बोल रहे, मुझे जानते नहीं पहचानते नहीं, खाली बाबा बाबा करते हो, खाली बाबा बाबा करते हो। मैं हूं भीमराव रामजी आंबेडकर। કેટલી વેદના છે। लोग बाबा साहब का नाम भी भूल गए, इसलिए ये पूरा नाम बोल रहे। मैं हूं भीमराव रामजी आंबेडकर। शब्द की तलवार हाथ में देकर निर्भय तुमको किया, शब्द की तलवार हाथ में लेकर निर्भय तुमको किया। आबाद तुम्हें करने के लिए मैंने मेरा 4 लड़का खोया। आबाद तुमको करने के लिए मैंने मेरा 4 बेटा खोया। मुझे मानते नहीं, नजदीक आते नहीं, मुझे मानते नहीं, नजदीक आते नहीं, खाली बाबा बाबा करते हो। मैं हूं भीमराव रामजी आंबेडकर। मैं हूं भीमराव रामजी आंबेडकर। खुद को खुद का नाम बोलने की लाचारी, बाबा साहब को हमने लाचार कर दिया खुद का नाम बोलने के लिए।
पूरा नाम बोलने के लिए बाबा साहब ने हमने लाचार करके रखा है। दिल का दाग धोने के लिए त्याग की साबुन बनाई, दिल का दाग धोने के लिए त्याग की साबुन बनाई, कलेजा काट कर हाथ में लेकर चलना हो भाई। करुणिक अर्थ सम्यक संबुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आज ज्यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत असे राष्ट्रसंत गाडगे महाराज, या सर्व महापुरुषांना त्यांच्या क्रांतिकारी परिवर्तनवादी विचारांना विनम्र अभिवादन करतो। आदरणीय विचारमंच, माझ्या चेहऱ्याचा रंग कसा असावा हे माझ्या हातात नाही, माझ्या चेहऱ्याचा रंग कसा असावा हे माझ्या हातात नाही, मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे सुद्धा माझ्या हातात नाही, मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे सुद्धा माझ्या हातात नाही, पण अशा या विद्रोही साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाच्या माध्यमातून मी समाजामध्ये परिवर्तन निर्माण करू शकतो हे सामर्थ्य माझ्या हातात आहे। हा संदेश देण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहो। वेदनेच्या आजारावर प्रेमाची फुंकर मारून, वेदनेच्या आजारावर प्रेमाची फुंकर मारून माणुसकीच्या गाभाऱ्यात भावनांचा आदर करणारा कवी मी मयूर गायकवाड आपल्या समोर एक कविता सादर करीत आहोत। नुकताच आपण एक घटना ऐकली असेल, इर्दपूरला एक घटना घडली आहे। एक छोटीशी मुलगी आहे 17 वर्षाची, त्या मठामध्ये ती सेवा देत होती। तर अशा सेवा देत असताना त्या मठातल्या जो गुरुजी होता, जो काही हे होता, त्यांनी तिच्यावरती अत्याचार केला। त्यामध्ये तिचे मामा सुद्धा सहभागी होते आणि मावशी सुद्धा सहभागी होते। अशा म्हणजे खूप वाईट घटना आपल्या देशामध्ये खूप दिवसापासून घडत चाललेल्या आहेत। तर या घटनेवर आधारित माझी एक कविता आहे, न्यायाच्या प्रतीक्षेत। कविता आपल्यासमोर सादर करतो। हवस हैवानियतचा चष्मा लावून माणुसकीचा बलात्कार करणाऱ्यांनो, जरा तो चष्मा काढून समानतेच्या जमान्यात थोडं जाऊन तर बघा, दिसेल तुम्हाला तुमच्याही घरात आई भगिनी। खैरलांजी भोतमांगे ह्या माणुसकीच्या काडीमा फासणाऱ्या जखमा अजून सोकल्याच नाही, आणि तेवढ्यात एका निर्दोष डॉक्टरचं शिक्षण घेणाऱ्या मुलीचा बलात्कार करून जीव घेणं काही जुनं नाही। इथं अंगाचे प्रदर्शन करून पैसा कमावणाऱ्यांना मिळते इथं Z+ सुरक्षा, आणि इथल्या सर्वसामान्य जीवन जगून सुजलाम सुफलाम स्वतंत्र असलेल्या माझ्या असुरक्षित देशातील निरागस मुलींचं काय? पुढं न्यायालयातला तो डोळ्याचा पट्टी बांधून उभा असलेला न्यायाचा पुतळा गुन्हेगाराचं वर्चस्व बघून हातातला तराजू एकतर्फा हळूच झुकवत आहे। कित्येक दिवस असा अन्याय होत राहणार आणि शरीर सुखाची नशा करणाऱ्या गिधाडांना मोकळं सोडलं जाणार। गाईला, पुढची ओळ आहे का, आपल्या देशामध्ये गाईला खूप महत्व आहे। गाईला माता समजून बाईला फक्त वासनेचं साधन समजणाऱ्यांनो, तुम्हाला कुठं समजणार वेदना? एक कलाकार जेव्हा फाशी घेऊन मरतो, बघा सुशांत सिंह राजपूतने जेव्हा फाशी घेतली ते पूर्ण प्रकरण संपूर्ण मीडियामध्ये अख्ख्या जगामध्ये दाखवलं, पण जेव्हा एक बलात्काराची बातमी सुद्धा आपल्या देशामध्ये वाजत नाही, एक कलाकार फाशी घेऊन मरतो तेव्हा ते पूर्ण प्रकरण जगात किती दिवस गाजतं, पण इथं बलात्काराची साधी बातमी सुद्धा वाजत नाही। कदाचित इथं पीडितेची जात आळवी आली असावी। सत्तेत बसून कायद्याची नग्न धिंड काढणाऱ्यांनो, निर्दोष जीवाचं शोषण करून लचके तोडणारे नराधम तुमचे जावाई तर नाहीत ना? नराधमांचे हलकट चाळ्यांचे झोंबलेले चटके सहन करत पेटत राहील शांततेनं प्रेत। निर्भया, प्रियंका, मनीषा, कोलकाताची डॉक्टर मुलगी, आज अशा अजूनही भगिनी आहेत न्यायाच्या प्रतीक्षेत। धन्यवाद। कवितेचं नाव आहे संविधान देशाचं, यात माझे गीत आहे, यात तुझी गीत आहे,
त्यात माझे गीत आहे, त्यात तुझे गीत आहे. मानवतेचं हे संविधान गीत आहे. मानवतेचं हे संविधान गीत आहे. अरे नादार माणसा, भारतीय संविधान मानवतेचं गीत आहे. भारतीय संविधान मानवतेचं गीत आहे. ना तुझा धर्म श्रेष्ठ, ना माझा धर्म श्रेष्ठ, ना तुझा धर्म श्रेष्ठ, ना माझा धर्म श्रेष्ठ, ना एक कोणी कनिष्ठ. भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष, भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष. ना जगण्यातीला बंदी, ना जगण्यातीला बंदी आहे, ना शिकण्यातीला बंदी. ना जगण्यातीला बंदी आहे, ना शिकण्यातीला बंदी. ना तू शेठ आहे, ना तू ग्रेट आहे. भारतीय संविधान समतीची भेट आहे. भारतीय संविधान समतीची भेट आहे. ही न्यायालयाची मिसाल आहे. संविधान ही न्यायालयाची मिसाल आहे. त्यात बंधूंचा तुषार आहे. भारतीय संविधान स्वातंत्र्याची मशाल आहे. तू एकतो, मी एकतो, तू एकतो, मी एकतो. भारतीय संविधान जोडण्याचा रस्ता नीट आहे. भारतीय संविधान संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करते. आणि आदरणीय विचारमंच मधुभाऊ, विशेष तुम्ही लोकांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला हा मला माहिती नव्हता. बौद्ध उपासक संघाच्या ग्रुपवर आलेला मी रात्री वाचला. त्याच्यानंतर मी म्हटलं कमीत कमी कवी लोकांच्या कविता ऐकाव्या म्हणून मी इथे आले. तशी मी यंदाच डॉक्टर बाबासाहेब विचारधारा युनिव्हर्सिटीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा MA केलेला आहे यंदा. त्या 18 तासाच्या अभ्यासामध्ये 14 एप्रिलच्या वेळेस युनिव्हर्सिटीने कार्यक्रम आयोजित केलेला होता. 18 तास अभ्यास करायचा विद्यार्थ्यांनी म्हणून. त्या काळात मी ही कविता लिहिलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य बघा. बाबासाहेबांचे कार्य खूप मोठे आहे. हे मला कधी कळलं, जेव्हा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला गेले तेव्हा कळलं. तोपर्यंत फक्त आपल्याला काय माहिती होतं की बाबासाहेबांनी आपल्याला धर्म दिला, बौद्ध धर्म दिला, आणखी बाबासाहेबांचा जन्म बस, आणि संविधान लिहिलं. ह्या एवढ्या गोष्टी, 3 गोष्टी निदान मला तरी माहिती होत्या. दिल्ली जगण्यासाठी प्रेरणा अन मानाचा स्वाभिमान, दिल्ली जगण्यासाठी प्रेरणा अन मानाचा स्वाभिमान, भीमा तुझ्या येण्याने प्रकाशले सर्वांचे जीवनमान, भीमा तुझ्या येण्याने प्रकाशले सर्वांचे जीवनमान. तुझ्या कार्यांची किती थोरवी असे जंबूद्वीपात, तुझ्या कार्याची किती थोरवी असे जंबूद्वीपात, मानवाचे जीवन केले जगण्याच्या सौंदर्याने प्रकाशित, मानवाचे जीवन केले जगण्याच्या सौंदर्याने प्रकाशित. स्त्रियांविषयी न केला कुणी मानव म्हणून विचार, स्त्रियांविषयी न केला कुणी मानव म्हणून विचार, पण बाबासाहेबांनी दिला त्यांना कायद्याचा आधार, पण बाबासाहेबांनी दिला त्यांना कायद्याचा आधार. म्हणून आज सर्वच स्त्रिया जगती स्वाभिमानाचे जगणे, म्हणून आज सर्व स्त्रिया जगती स्वाभिमानाचे जगणे आणि त्यांचे शिक्षणात सुद्धा अभ्यास करून पुढे जाणे, आणि त्यांचे शिक्षणात सुद्धा अभ्यास करून पुढे जाणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य असे खूप मोठे, त्यापुढे आकाशसुद्धा ग्वाही देण्यास कमी वाटे, त्यापुढे आकाशसुद्धा ग्वाही देण्यास कमी वाटे. रिझर्व्ह बँकेची करून स्थापना रुपयांची सोय केली, रिझर्व्ह बँकेची करून स्थापना रुपयांची सोय केली, त्यामुळे सर्वांना उद्योगधंद्यांसाठी पैशाची मदत मिळाली, त्यामुळे सर्वांना उद्योगधंद्यांसाठी पैशाची मदत मिळाली. नदीच्या पुरामुळे होणारे नुकसान, नदीच्या पुरामुळे होणारे नुकसान सर्व गावे जाती वाहून, नदीच्या पुरामुळे होणारे नुकसान सर्व गावे जाती वाहून. पाणी जिथे नाही अशा ठिकाणी पाणी वळवून, पाणी जिथे नाही अशा ठिकाणी वळवून, जलमार्गाचे नवे धोरण स्वीकारून सोपे केले दळणवळण. आणि आधी 2-3 ओळी सादर करते आणि नंतर कवितेला सुरुवात करते. की काही माझ्या मित्रांसाठी किंवा काही मित्र तुम्ही पण आहात,
कि क्या पता मौत का कब पैगाम आ जाए, जिंदगी की आखिरी कब शाम आ जाए। क्या पता मौत का कब पैगाम आ जाए, जिंदगी की आखिरी कब शाम आ जाए। मैं तो तलाश करती हूँ ऐसे मौके का दोस्त, मैं तो तलाश करती हूँ ऐसे मौके का दोस्त कि मेरी जिंदगी भी किसी के काम आ जाए। कविता सादर करते। तुमको चाहने से पहले जरा सोच लेती तो अच्छा होता, यह एक धोखा है उल्फत में जान लेती तो अच्छा होता। हमेशा दिल से खेलना तोड़कर बिखरना यह तो अच्छा नहीं था, एक बार मैं ही खुद को तबाह कर देती तो अच्छा होता। मेरी तन्हाई में यादों से ज्यादा अब कुछ भी नहीं है, दिल को ऐसे मकाम पर लाने से बचाती तो अच्छा होता। मैं भटक रही हूँ बेचैन होकर दर बदर, काश चलने से पहले रास्ता देख लिया होता तो अच्छा होता। मेरे सीने के जख्मों को देखकर बस सोचा करती हूँ, वक्त से पहले दोस्त तुमको पहचान जाती तो अच्छा होता। आणि शेवटचं थोडं विनोदी ग्रामीण भागावर आधारित। पोरगा अन पोरगी जेव्हा भेटे मग एकट्यात, नजर मिळे नजरेले अन सूर जुळे फटक्यात। प्रेमामंदी बुडाल्यावर यायले बगीचा वाटे मस्त, घंटोनिशी गोष्टी हाकले थे भसून स्वस्त। पोरगी सपनातल्या राजकुमारलेच आहे, दिसतो का तो कुठं मग कॉलेजभर पाहे। पोरगी सोबत असली की आकाश वाटे खुले, पोरगी सोबत असली की आकाश वाटे खुले। तिच्या संगतीत मग पठ्ठा दोस्त भाई भी भूले, तिच्या संगतीत मग पठ्ठा दोस्त भाई भी भूले। प्यार इश्क और मोहब्बत दोघंही यालेच साऱ्या माने, दिवस रात गुनगुन मग दिल चाहतायचे गाणे, दिवस रात गुनगुन मग दिल चाहतायचे गाणे। भाषा हवीट माझी, भाषा हवीट माझी, गोडी किती वर्णू माधुर्य बोलण्याचे मी चाकतो मराठी। संस्कार या मनावर, संस्कार या मनावर रुजला मराठ मोळा, मी जागतो मराठी मी पेरतो मराठी, मी जागतो मराठी मी पेरतो मराठी। सुरेश भटांच्या ओळी आहे। आता मी माझी यानंतर कविता सादर करतो। सध्याच्या वास्तविक परिस्थितीला जोडणारी कविता आहे। तरी मी स्वस्त का, म्हणजे तरी मी शांत का, हे वातावरण पाहून सुद्धा मी तसा क्रांतिकारी नाही, मी तसा क्रांतिकारी नाही, दरोडेखोर डाकू अथवा चोरही नाही। मी तसा क्रांतिकारी नाही, दरोडेखोर डाकू अथवा चोरही नाही, तरी मी खून करतो, तरी मी खून करतो माझ्या लेखणीने कोऱ्या करकरीत कागदावर, तरी मी खून करतो माझ्या लेखणीने कोऱ्या करकरीत कागदावर, शब्दाचे वार करीत या भ्रष्ट लोकांचा। पण मनात इच्छा असताना सुद्धा काहीच करू शकत नाही, पण मनात इच्छा असताना सुद्धा काहीच करू शकत नाही। मनातला राग शब्द फक्त शब्दावर काढून, मनातला राग फक्त शब्दावर काढून त्यांच्या कपड्याची चिरपार करतो। मनातला राग शब्दावर काढून या भ्रष्ट लोकांच्या कपड्याची चिरफाड करतो। त्यांना गाढवावर बसून त्यांची गावभर मिरवणूक काढतो, त्यांना गाढवावर बसून गावभर त्यांची मिरवणूक काढतो। खेटरांचा हार त्यांच्या गळ्यात घालून त्यांना लातीने बडवतो, खेटरांचा हार त्यांच्या गळ्यात घालून त्यांना लातीने बडवतो। उभ्याने कमरी खालच्या शिव्या देऊन त्यांची माय बहीण एक करतो। सर्व वासना एकत्र भेटून या नराधमांना अत्याचार करू, या नराधमावर अत्याचार करू त्यांची पुढची मागची बाजू फाडून टाकतो। पण तरी मी खरंच सांगतो मी क्रांतिकारी नाही, तरी मी खरंच सांगतो मी क्रांतिकारी नाही। माझ्या मनात असे विचार काय यावे हाच प्रश्न मला नेहमी पडतो। की माझ्या तळ हातावरच्या रेषा, माझ्या तळ हातावरच्या रेषा मी डोळे भरून पाहतो, माझ्या तळ हातावरच्या रेषा मी डोळे भरून पाहतो। माझ्या स्वप्नातला झरा ह्या रेषेमधून वाहतो। आता मी कवितेकडे वळतो। माझ्या कवितेचं नाव आहे तुझी नजर। काल अंगात ताप चढला, काल अंगात ताप चढला, तापेनं फणफणत होतो। काल अंगात ताप चढला, तापेनं फणफणत होतो। माय वावरातून आली, म्हणाली कुणा बुवारीजीनं दीट लावली माया पोराले। माय वावरातून आली, म्हणाली कुणा बुवारीचीनं दीट लावली माया पोराले। प्रिय तुला मायनं शिवी दिली म्हणून रागावू नको, प्रिय तुला मायनं शिवी दिली म्हणून रागावू नको। माहीत आहे तुला मायनं काय काय केलं, आई असते शेवटी। माहीत आहे तुला मायनं काय काय केलं। 5 वेळा अंगावरून खेटर फिरवलं, मीठ मिरच्या अंगावरून फिरवून चुलीत घातल्या।
पण प्रिये किती घातक नजर तुझी, पण प्रिये किती घातक नजर तुझी, आज मायच्या पदरानं सांभाळलं नसतं तर नजरच घेतली असती माझी, तर जीवच घेतला असता माझा तुझ्या नजरेनं. आज मायच्या पदरानं सांभाळलं नसतं तर जीवच घेतला असता माझ्या तुझ्या नजरेनं. सर्वांना जय भीम. आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष, उपस्थित सर्व विचारमंच, उपस्थित सर्व कविगण, कविता सादर करण्यापूर्वी काही ओळी मी सादर करत आहो. कारण मनुष्य जन्माचा स्वार्थी आहे आणि स्वार्थी असल्या कारणानं तो आपलं सुख विसरत आहे. त्याला वाटते की आपण मरणार नाही, म्हणून त्याच्यासाठी आपण ह्या ओळी आहेत. गाणं आहे माझं, ते मी सादर करत आहो ओळीच्या रूपात. भीम कार्याचा धुरा तुम्ही खांद्यावर धरा, भीम कार्याचा धुरा तुम्ही खांद्यावर धरा, धम्म क्रांती करा धम्म क्रांती करा, सैनिका परी मरा, तेव्हा जिवंत राहाल गेल्यावर, नेणार काय सोबत मेल्यावर, नेणार काय सोबत मेल्यावर. शेवटचं कडवं आहे. असे मेले किती नाही मिळाले कफन, असे अनेक मेले कफन नाही मिळालं. असे मेले किती नाही मिळाले कफन, झाले धनवानही कुत्र्यासारखे दफन. तुम्ही म्हणत असाल की का तर रस्त्यावर पडलेल्या माणसाला कफन भेटते आणि धनवाना नाही भेटलं काय, तर तुमच्या आठवणीत असेल 150 प्रवासी घेऊन 200 प्रवासी घेऊन विमान गेलेलं आहे, त्या विमान अजूनपर्यंत सापडलं नाही, त्याच्या धनवानच होते. म्हणून म्हणायचं आहे, असे मेले किती नाही मिळाले कफन, झाले धनवानही कुत्र्यासारखे दफन, करून धम्म कार्य करा सुखी तनमन. जर तुम्हाला खरंच सुख मिळवायचं असेल, करून धम्म कार्य करा सुखी तनमन, सफल जीवनाचे आहे अनमोल ते धन, मोह माया कृष्णा त्यागावे मी पण. तुमचा अहंकार त्यागा, हे माया ते माया म्हणणं सोडा. बोले हिरेकर गीत लिहिल्यावर, नेणार काय सोबत मेल्यावर. रमाईच्या सन्मानार्थ. पिढ्यान पिढ्या सरणार नाही करून दिली कमाई, पिढ्यान पिढ्या सरणार नाही करून दिली कमाई, तूच आमचा बाप झाला आई झाली रमाई, तूच आमचा बाप झाला आई झाली रमाई. आईच्यासाठी रमाईसाठी आणखी 4 ओळी. साहून मनावर घाव केले जगात पतीचे नाव, नव्हती दागिन्याची हाव तिला आराम नव्हते ठाव, साहून मनावर घाव केले जगात पतीचे नाव, नव्हती दागिन्याची हाव तिला आराम नव्हते ठाव, जिच्यासाठी रडले हिरेकर सारे गावचे गाव, होते रमाई तिचे नाव, जिने घडविला भीमराव, होते रमाई तिचे नाव. माझे बॉम्बस्फोटचे कार्यकर्ता गुजरातून आलेले, त्यांनी बोलता बोलता एक शब्द बोललाय, तर त्यांच्यासाठी 2 ओळी. जंजीर गुलामी की तोडने चलो. SC ST OBC सर्व समाजाने आज एकत्र होणं गरजेचं आहे, म्हणून सर्व SC ST OBC समाजाला माझं आव्हान आहे. जंजीर गुलामी की तोडने चलो, बिखरा हुआ समाज सारा जोड़ने चलो, बिखरा हुआ समाज सारा जोड़ने चलो. माझी कविता चीड म्हणून सादर करत आहो. कुणी म्हणे हाय बापा, कुणी म्हणे बाय, कुणी म्हणे हाय बापा, कुणी म्हणे बाय, बोलणं यायचं समजत नाही करावं तरी काय. कुणी म्हणे हाय बापा, कुणी म्हणे बाय, बोलणं यायचं समजत नाही करावं तरी काय. विचार करते माणूस लेकाचे काऊन हयावून राहिले, विचार करते माणूस लेकाचे काऊन हयावून राहिले, हट्टे कट्टे दिसत सायाचे वाटत नाही बायले.
विचार करते माणूस लेखाचे काहून हयावून राहिले, हट्टे कट्टे दिसत सायाचे वाटत नाही बायले, सूट बूट घालून बांधतात गयामध्ये टाय, बोलणं यायचं समजत नाही करावं तरी काय. आपण म्हणतो बापा देश लय पुढं गेला. खंत रिद्धपूरचा प्रसंग मांडण्यात आलेला आहे, व्यक्त केला माझ्या कवी मित्रानं. आपण म्हणतो बापा देश लय पुढं गेला, भुके पायी पोट्ट इथं पाय घासू घासू मिला. जोशानं गणपत्याला दूध पाजलं होतं आणि मेळघाटात उपोषणानं लेकरं मिले होते. आपण म्हणतो बापा देश लय पुढे गेला, भुके पायी पोट इथं पाय घासू घासू मिला, दगड ढेंड्याची किंमत यायला माणसाची नाही. कवी आणि उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका आपण सर्वांना क्रांतिकारी जय. या ठिकाणी मी गझल ठेवू इच्छितो. जिभेला हाड नाही पण तरी सांभाळतो आहे, जिभेला हाड नाही पण तरी सांभाळतो आहे, कुशलतेने जिभेला मी आता हाताळतो आहे. लिहावे चांद ताऱ्यावर कधीही वाटले नाही, लिहावे चांद ताऱ्यावर कधीही वाटले नाही, व्यथा गजले दुनिया माणसाची मांडतो आहे. दिल्या शब्दासही काही प्रिय तू जागली नाही, दिल्या शब्दासही काही प्रिय तू जागली नाही, तुझ्या त्या आठवणी आजही घायाळतो आहे. सलामत राहिले सरतर, सलामत राहिले सरतर मिळे पगडी पचासाने, सलामत राहिले सरतर मिळे पगडी पचासाने, अशा या लाख मोलाच्या मनीला पाळतो आहे. आणि शेवटचा शेर आहे, जगावे ताटमानेने, जगावे ताटमानेने प्रवीण हा सांगतो आहे, असा माणूस जगे जोही जगी ते जाडतो आहे, असा माणूस जगे जगी जोही जगी ते जाडतो आहे. जय भीम जय भारत. कविता सादर करण्यापूर्वी सर मी नामदेवराव ढसाळ सरांच्या सकाळी कविता वाचली, बरी सुंदर आवडली मला, ते राईट डाऊन करून ठेवून दिली मी. याच्या 4-5 ओळी तुम्हाला वाचून दाखवतो, मग माझ्या कवितेला मी सुरुवात करतो. नामदेव ढसाळ सर म्हणतात, पाण्याविना समाज माझा जेव्हा तळफळत मरत होता, सांगा मनुवाद्यांनो तुमचा देव तेव्हा काय करीत होता. रात 7 कोटी दलितांचे ओझे जेव्हा माझा भीम एकटा पेलत होता, तेव्हा डोंगर उचलणारा तुमचा हनुमान काय झाडावरती माकळ झेलत होता. बहुजनांच्या मुक्तीसाठी जेव्हा भीम मनुस्मृती जाळत होता, तेव्हा विश्वनिर्माता ब्रह्मदेव तुमचा काय सावन पाळत होता. आणि हा शेवटल्या 4 ओळी सरांसाठी अभिवादन सर त्यांना पण, की त्या पुण्यातल्या भीमा कोरे गाव मध्ये जेव्हा 1 महार 56 पेशवायला कापत होता, तेव्हा हाती सुदर्शन चक्र घेऊन श्रीकृष्ण काय मेंढर राखत होता. धन्यवाद. ही झाली नामदेव सरांची कविता जी आपल्या समोर मी सादर केली, आणि मी आता माझी कविता आपल्या समोर सादर करतो. हे सर ऐकली मी, खूप सुंदर कविता वाटली. बघा तुम्हाला कसं वाटते. ज्याचा भरोसा देवावर, ज्याचा भरोसा देवावर, ज्याचा भरोसा देवावर तो नाही भीमाचा पोर, ज्याचा भरोसा देवावर तो नाही भीमाचा पोर, त्याचं वाडीत टाकावं घर जिथं नाही दिसत आंबेडकर, त्याचं वाडीत टाकावं घर जिथं नाही दिसत आंबेडकर. भाषणात नुसता डागतोय तोफा, काळूबाईला घालतोय खेपा, धम्माच्या नुसता मारतोय गप्पा, नगरात बसवतो गणपती बाप्पा. काय कामाचं असून नर, काय कामाचं असून नर, जो असून पदवीधर, त्याच वाडीत टाकावं घर जिथं नाही दिसत आंबेडकर. छाती ठोकून हा जय भीम करतो, मंगळवार गुरुवार उपास धरतो, भीमामुळं यस गाडीत फिरतो, कोंबडानं बकरा देवाला चारतो. आपल्या जाऊन गावावर, आपल्या जाऊन गावावर घाली खंडोबा जागर,
त्याच वाडीत टाकावं घर जित नाही दिसत आंबेडकर. भीमाचा फोटो लाकेट मंदी, अंगारा देवाचं पाकिट मंदी, बुद्ध विहारी येत नाही कधी, सवलती घेतो हा साऱ्याच्या आधी. शुभ्र वस्त्र हे अंगावर, शुभ्र वस्त्र हे अंगावर, नुसतं दिखावा हा गावावर, त्याच वाडीत टाकावं घर जित नाही दिसत आंबेडकर. विचार मंच अमरावती आणि आंबेडकरी प्रेरणा नाट्य मंच प्रणित आंबेडकरी विचार वेद विद्यार्थी संघ माता क्रांती ज्योती रमाई उपासिका संघ अमरावती याद्वारा हा जो कार्यक्रम आयोजित केला, या परिवर्तनवादी कवी संमेलनामध्ये जवळपास 19 लोकांनी सहभाग नोंदविला. या कवी संमेलनामध्ये दर्जेदार अशा कविता सादर झाल्या. अध्यक्ष या नात्याने जो कार्यभार माझ्याकडे दिला, त्या अनुषंगाने इथे जे कवी त्यांनी आपल्या रचना सादर केल्या, त्या प्रत्येक कवीने एक परिवर्तनाची लाट निर्माण केली. दिवसाहून आलेले आमचे बंधू दिलीप छापामोहन यांना राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. नुकताच आता सुद्धा एक पुरस्कार मिळाला. त्यांनी त्यांची कविता सादर केली. मले देवळात बिलकुल समाधान नाही. त्यांची एक कविता आहे, मनाला लावू नको मित्रा, आहे तो मृगजड सारा, त्याला आसवे सांगते सारे दुःख या जगातले. त्यांनी त्या कवितेतून मित्राला असा संदेश दिला की मित्रा, तू कसं जगावं आणि त्या दुःखावर कशी मात करावी, कारण दुःख हे मानवनिर्मित आहे आणि त्या दुःखाचं निरासरण सुद्धा मानवच करतो. त्यांच्या या कवितेतून त्यांनी दर्शवलं. यानंतर दुसरे कवी सत्यशोधक साहित्य त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. त्यांचे अनेक कविता संग्रह सुद्धा प्रकाशित झाले. त्यांचे अभंग आहेत. त्यांनी सुंदर असा अभंग सादर केला संत गाडगेबाबा यांच्यावर. त्यांनी त्या अभंगातून म्हटलेलं आहे की गाडगेबाबांचा जो संदेश आहे, तो संदेश केवळ साफसफाई याकरिताच नसून शिक्षणाचा सुद्धा त्यांनी संदेश दिलेला आहे. आणि खरी जी सत्यसेवा आहे, ती सत्यसेवा आपल्या मेंदूमध्ये जे विकार आहेत, ते विकार कसे साफ करावे आणि त्या विकाराला कशी मुठमाती द्यावी, असं त्या अभंगातून प्राध्यापक अरुण बुंदिले सर यांनी सुंदर अशी मांडणी केली त्या अभंगामधून. त्यानंतरचे कवी आहेत आमचे मित्र दर्यापूरहून आलेले प्रशांत दामले यांनी त्यांच्या कवितेतून मांडणी केली की कोणी करते राम राम, कोणी करते आदाब, सारे जण सारखेच आहेत ना बाबा. त्यांनी एक संदेश दिला एकात्मतेचा. ती ग्रामीण कविता आहे. त्या कवितेतून खरोखर एकात्मतेचं दर्शन झालेलं आहे आणि त्या कवितेद्वारा त्यांनी जो संदेश दिला, खरोखर तो मोलाचा संदेश आहे. त्यानंतर आमचे मित्र गोवर्धन रामटेके यांनी त्यांच्या कवितेतून जी मांडणी केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जन्माची तारीख सुद्धा 14 आहे, नामांतराची तारीख सुद्धा 14 आहे, जे रत्न निर्माण झाले ते सुद्धा 14 होते. त्यांनी त्या 14 अंकाचं असं सुंदर असं आकलन त्यांनी त्यांच्या कवितेद्वारा इथे मांडणी केली आणि सुंदर त्या 14 तारखेचं काय महत्त्व आहे ते
त्यांच्या कवितेतून सांगून गेले. त्यानंतर आमचे मित्र हंसराजजी रंगारी यांनी एक कविता सादर केली. त्या कवितेचं शीर्षक होतं सोनेरी पहाट. त्यांनी जो निसर्ग आहे त्या निसर्गाचा जी देण आहे त्या निसर्गाची देण कशी असते आणि ते निसर्गाची देण मानवाच्या आरोग्याकरिता कशी महत्वाची आहे ते त्यांनी त्यांच्या कवितेतून सांगितलं की पहाटेची सोनेरी किरणे मला सांगू लागली आरोग्यास ती किती चांगली. खरोखर निसर्ग हा फार अनमोल असा आहे आणि तो आरोग्यास सुद्धा चांगला आहे. आणि निसर्गाचा नियम आहे की निसर्गाच्या पलीकडे जर तुम्ही गेले तर तुम्ही संपून जाता. निसर्गाचा जो कला आहे, प्रवाहाचा जो कला आहे, त्या प्रवाहासोबत तुम्हाला चालावं लागेल आणि जो प्रवाहाच्या विरुद्ध जातो तो केव्हाही समाप्त होतो, असं त्यांच्या त्या कवितेतून त्यांनी आपली मांडणी केलेली आहे. त्यानंतर धम्म उपासक संघाचे ठवरे गुरुजी यांनी एक कविता सादर केली. जगात अनेकांनी केली क्रांती, एका राजाने दुसऱ्या राजावर केली क्रांती. सुंदर अशी कविता आहे. त्यांनी क्रांतीचं जे दर्शन आहे की क्रांती कशी असावी आणि क्रांती कशी करावी हे त्यांच्या कवितेतून त्यांनी सांगितलेलं आहे. बाबा लिखने से पूरी नहीं होंगी आपके एहसानों की दास्ता, बाबा लिखने से पूरी नहीं होंगी आपके एहसानों की दास्ता, हमें तो आपके कदमों पे चलना होगा, हमें तो आपके कदमों पे चलना होगा. एक लहानशी कविता सादर करतोय की मित्र कसा असावा आणि मित्रास पत्र. मित्रास एक पत्र मी कवितेद्वारे लिहिलेलं आहे आणि ते उलट टपाली की त्यांनी सुद्धा मी जे पत्र लिहिलं त्या पत्राचं प्रत्युत्तर त्यांनी द्यावं म्हणून ती कविता सादर करतोय. प्रिय मित्रा तुला सापडलंय घबाड, प्रिय मित्रा तुला सापडलंय घबाड, तू झालास लबाड. प्रिय मित्रा तुला सापडलंय घबाड, तू झालास लबाड, मलाही सापडलं घबाड, मलाही सापडलं घबाड, पण मी झालो नाही लबाड. तुला सापडलं घबाड, मला सापडलं बाबाचं घड्याळ. तुला सापडलं घबाड आणि मला सापडलं बाबाच्या क्रांतीचं घड्याळ. बांधलंय हाताला, बांधलंय हाताला काकण म्हणून, तू पिचकलास मित्रा, तू पिचकलास, तू पिचकलास सोन्याच्या घबाळाखाली मित्रा. तू विरलास, तू थांबलास, तू विरलास, तू थांबलास, पण मी घराघरा फिरतोय क्रांतीच्या घड्याळासोबत शांती पुरुष बनून. मी घराघरा फिरतोय क्रांतीच्या घड्याळासोबत शांती पुरुष म्हणून. मी धम्म चक्रासोबत, मी धम्म चक्रासोबत 24 आऱ्यांवर अंग टाकले तरीही फाटलो नाही. मी धम्मचक्रासोबत 24 आऱ्यांवर अंग टाकले तरीही फाटलो नाही. मात्र तू सोन्याच्या घबाळाखाली दबलास, मात्र तू सोन्याच्या घबाळाखाली दबलास. पुन्हा
त्या मनवादी छिनाल सिस्टीमचा गुलाम झालास. पुन्हा त्या मनवादी सिस्टीमचा म्हणजे संस्कृतीचा तू पुन्हा त्या मनवादी संस्कृतीचा गुलाम ठरलास. दुःख मात्र होतंय, दुःख मात्र होतंय. पण तू बाबाच्या समाजाचा घटक ना, पण तू बाबाच्या समाजाचा घटक ना. मागे पुढे सारा समाज असा झाला तर बाबाच्या तत्वाचे खरे आहे काय, समाजाचे बरे आहे काय. तूच ठरव मित्रा, तूच ठरव आणि उलट टपाली मला कळव. नाहीतर माझ्या सोबतीला 24 आरे आणि बाबाच्या क्रांतीचे घड्याळ आहेच, बाबाच्या क्रांतीचे घड्याळ आहेच. सावधान. प्रौढ़ बहुजन संत महापुरुषों को जनरल सलूट सलामी देगी. घटना के शिल्पकार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को अभिवादन करेगी. भारतीय संविधान को जनरल सलूट सलामी देगी. जनरल सलूट सलामी श्रेष्ठ. जय 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 संविधान जय है, बलिदान अमर शहीदों का, भारत के वीरों का. मातृभूमि के लिए जिन्होंने खून पसीना बहाया, देश के खातिर हो गए कुर्बान, मौत को गले लगाया. उनके ही त्याग का फल है, खुशियों से भरा हर पल है. भाईचारा प्यार बढ़ाता, महापुरुषों के बलिदान से मंगल ये दिन आया. न्याय स्वतंत्र समता बंधुता संविधान से पाया. उन सब को हमारा नमन है, जिनसे खिला मधुबन है. गाए तब शौर्य गाथा. जय 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 संविधान जय है, बलिदान अमर शहीदों का. जय है जय जवान, जय है जय किसान. जय 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 है संविधान. प्रबुद्ध भारत की, प्रबुद्ध भारत की, भारतीय संविधान की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, धम्मनायक सम्राट अशोकांचा, धम्मनायक सम्राट अशोकांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, छत्रपती शाहूजी महाराजांचा, छत्रपती शाहूजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता जिजाऊचा, माता सावित्रीचा, माता रमाईचा. जय भीम. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि.